नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुझे प्रश्न सुटतील, तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल याबद्दल बाळूमामांचे विचार, बाळूमामांनी सांगितलेले जे काही संदेश असतील ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे. तर त्या अगोदर भक्तांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर चॅनल लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे. तर चला पाहूया. चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. सद्गुरू संत ब्रह्मांड नायक बाळूमामा नेहमी संदेशाच्या माध्यमातून नेहमी साधा आणि सरळ आणि अंतःकरणाला स्पर्श करणारा हा संदेश असतो भक्तांनो. त्यांचा प्रश्न सुटतील, तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल, मी तुझ्या दारात उभा आहे. हा संदेश केवळ आश्वासन नसून तो श्रद्धेचा, धैर्याचा आणि आत्मविश्वासाचा दीप आहे. जेव्हा जीवनात अडचणींचे ढग दाटून येतात, प्रयत्न करूनही मार्ग दिसत नाही, तेव्हा संतांचा आधार माणसाला पुन्हा पुन्हा उभं राहायला शिकवतो, मजबूत बनवतो. भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या बाळा, भीती ही मनाची निर्मिती आहे. ज्या क्षणी तू घाबरतोस त्या क्षणी तुझ्या शक्तीवर पडदा पडतो, पण ज्या क्षणी तू विश्वास धरतोस त्या क्षणी परमेश्वराची कृपा तुझ्या पाठीशी उभी राहते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही तुला घडवण्यासाठी आलेली असते, तुझ्यासाठी तोडण्यासाठी नाही. म्हणूनच ते म्हणतात, संकटाला शाप समजू नकोस, ते तुझ्या उन्नतीचा टप्पा आहे. तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल याचा अर्थ फक्त धन, संपत्ती आणि बाह्य यश नाही भक्तांनो. खरी इच्छा म्हणजे मन शांती, समाधान आणि आत्मसंतोष. जर तू मन शुद्ध ठेवले, कर्म प्रामाणिक ठेवले आणि श्रद्धा अढळ ठेवली तर तुला जे योग्य आहे ते नक्की मिळेल. संतांचा आशीर्वाद म्हणजे चमत्कार नाही, तर योग्य वेळ, योग्य मार्गदर्शन आहे भक्तांनो. बाळूमामांचा विचार असा आहे की प्रत्येक घर हे देवालय आहे. तुझ्या दारात मी उभा आहे याचा अर्थ तुझ्या जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश आला आहे. तू जर रोज कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात केलीस, आई वडिलांचा सन्मान केलास, गरजूंना मदत केली आणि वाईट सवयीवर दूर राहिलास, तर तुझ्या प्रश्नांची उत्तरे आपोआप सापडतील. बाळूमामा सांगतात की शब्दांमध्ये शक्ती असते. माझे प्रश्न सुटतील असे रोज मनोमन म्हटलेस तर तुझ्या विचारांची दिशा बदलते. नकारात्मक विचार दूर झाले की निर्णय स्पष्ट होतात. श्रद्धा म्हणजे आंधळेपणा नाही, श्रद्धा म्हणजे स्वतःवर आणि परमेश्वरावर असलेला विश्वास आहे भक्तांनो. जीवनात काही वेळा उशीर होतो, पण अंधार कायम राहत नाही. जशी पहाट निश्चित असते, तुझीच भक्तांनो तशीच तुझ्या आयुष्यातील यशाची वेळ निश्चित आहे. संयम ठेव, कारण संयम हीच खरी साधना आहे. बाळूमामा सांगतात की घाईत घेतलेले निर्णय दुःख देतात, पण शांत मनाने घेतलेले निर्णय यश देतात भक्तांनो. तुझ्या घरात सुखी, समृद्धी आणि समाधान नांदावे यासाठी मनात मत्सर आणि राग, अहंकार ठेवू नकोस. क्षमा करायला शिक. ज्या मनात क्षमा असते तेथेच कृपा बसते भक्तांनो. तुझी मोठी इच्छा होण्यासाठी तुझी निष्ठा आणि सातत्य महत्त्वाचे आहे. तू एकटा नाही, संतांचा आशीर्वाद आणि परमेश्वराची शक्ती तुझ्या सोबत आहे. अडचणी येतील, परीक्षा होतील, पण शेवटी विजय तुझाच असेल, कारण श्रद्धा आणि प्रामाणिकपणा हाच मार्ग नेहमी उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातो. बाळूमामांचा संदेश म्हणजे आशेचा किरण आहे. तो तुला सांगतो, माझ्या मुला, उठ, जागा हो, स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या दारात उभे असलेले संत म्हणजे तुझ्या अंतःकरणातील जागृती शक्ती आहे. ती शक्ती ओळखायला शिक आणि पुढे चालत राहा. तुझे प्रश्न सुटतील, तुझी इच्छा पूर्ण होईल आणि तुझे जीवन साधेपणाने, समाधानाने उजळून निघेल भक्तांनो. श्री सद्गुरू संत ब्रह्मांड नायक बाळूमामा हे उपाय तुम्हाला, सगळे मामांचे विचार तुम्हाला ऐकून वागावे लागेल भक्तांनो.
खोल आणि अंतर्मुख करणारे हे संदेश आहेत, लक्षात ठेवा. देव फक्त भक्तांनो शब्द उच्चारू नकोस देवांना, त्या भावनेतून तू त्यांचा उपाय कर, श्रद्धा ठेव, त्यातूनच तुम्हाला देवांचा आशीर्वाद मिळणार आहे. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुला, ज्या मातीत विश्वासाने बीज पेरले जाते तेच कृपेने वृक्ष उगवतात. की आयुष्यातील प्रत्येक वेदना भक्तांनो ही तुझ्या आत्म्याला अधिक मजबूत बनवते. दुःखाला शाप समजण्याऐवजी त्याला गुरु समज, कारण दुःख तुला नम्रता शिकवते, संयम शिकवते आणि दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्याची क्षमता देते. ज्या माणसाने वेदना अनुभवल्या आहेत तोच खऱ्या अर्थाने करुणामय होऊ शकतो. भक्तांनो बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामा सांगतात की भक्तांनो, अरे माझ्या मुलांनो, घरात सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर तिथे प्रेम, आदर आणि प्रार्थना असली पाहिजे. दररोज काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि मनातल्या मनात परमेश्वराचे आभार माना. कृतज्ञतेपेक्षा मोठी साधना नाही. ज्याच्याकडे जे आहे त्याबद्दल समाधान बाळगले की नवीन आशीर्वाद बाळूमामा आपल्याला आपोआप देत राहतील, लक्षात ठेवा. बाळूमामा हेही सांगतात की तुझी मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुझी कृती ही तितकीच शुद्ध असली पाहिजे. फक्त इच्छा करून थांबू नकोस, प्रयत्न कर, सातत्य ठेव आणि अपयश आले तरी खचू नकोस. अपयश म्हणजे शेवट नसतो, तो पुढच्या यशाची तयारी असतो. प्रत्येक पडझडीनंतर उभं राहणं हीच खरी ताकद आहे. मी तुझ्या दारात उभा आहे याचा अर्थ असा नाही की जेव्हा मनाने शुद्ध राहतोस तेव्हा संतांची कृपा तुझ्या आयुष्यात प्रवेश करते. संत नेहमी बाहेरून येत नाहीत, ते तुझ्या अंतःकरणात जागृत होतात. जेव्हा तू योग्य मार्ग निवडतोस, सत्य बोलतोस आणि कोणालाही अन्याय करत नाहीस, तेव्हा तूच त्या कृपेचा वाहक होतोस. बाळूमामा नेहमी सांगतात, अरे माझ्या बाळांनो, इतरांच्या यशावर मत्सर करू नकोस. प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असते. जसा सूर्य उगवण्याची वेळ निश्चित असते तशीच तुझ्या यशाची वेळ ही निश्चित आहे. संयम ठेव आणि श्रद्धा ठेव, हे दोन दीप तुझ्या मार्गावर उजळून टाकतील. भक्तांनो बाळूमामा सांगतात, अरे शब्दांमध्ये आणि विचारांमध्ये प्रचंड शक्ती आहे, म्हणून स्वतःबद्दल कधीही वाईट बोलू नकोस. मी अपयशी आहे असे म्हणण्याऐवजी मी शिकत आहे असे म्हण. नकारात्मक शब्दांनी मन कुमकुवत होते, पण सकारात्मक शब्दांनी मन ध्येयवान बनते. भक्तांनो तुझ्या घरात जर ताणतणाव असतील तर प्रेमाने संवाद साध. शांततेने बोललेले शब्द भांडण संपवतात. भक्तांनो अहंकार सोडला की नात्यांमध्ये गोडवा येतो. बाळूमामा सांगतात की भक्तांनो, जिथे नम्रता असते तिथेच लक्ष्मी आणि समाधान दोन्ही टिकून राहतात. भक्तांनो तुझ्या मोठ्या इच्छेच्या पूर्ततेसाठी फक्त बाह्य यश नव्हे तर अंतःकरणाची इच्छा महत्त्वाची आहे. मन शुद्ध ठेव, दुसऱ्यांना मदत कर आणि नेहमी सत्याचा मार्ग धर. खोटेपणाने वागू नकोस, कारण शेवटी जिंकतो तोच जो प्रामाणिक वागतो, प्रामाणिक राहतो. संतांचा भक्तांनो संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे की जीवन हे एक प्रवास आहे. या प्रवासात चढ उतार येतील, पण श्रद्धा आणि प्रयत्न यांच्या जोरावर तू प्रत्येक टप्पा पार करू शकतोस. स्वतःवर विश्वास ठेव, कारण तुझ्यातच परमेश्वराचा अंश आहे. तुझे सगळे प्रश्न सुटतील, तुझी इच्छा पूर्ण होईल. भक्तांनो पण त्यासाठी तूही स्वतःला तयार ठेव. मनातील भीती दूर कर, धैर्य जागव आणि सकारात्मक विचारांनी प्रत्येक दिवसाची सुरुवात कर. संतांची कृपा तुझ्यावर कायम असणार आहे आणि तुझ्या अंतःकरणातील प्रकाश तुला योग्य दिशेने घेऊन जाणार आहे. भक्तांनो या गोष्टीकडे, या संदेशाकडे, या संदेशाच्या विचारांनुसार आपल्याला सर्वांना वागायचं आहे. भक्तांनो आणि बाळूमामांच्या दरबारामध्ये आपल्याला जायचं आहे. तिथे दर्शन तुम्हाला वर्षातून किमान 4 वेळा तर तुम्ही जावा, लक्षात ठेवा. भक्तांनो श्री सद्गुरू संत ब्रह्मांडनायक बाळूमामा पुढे काय सांगतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटना
प्रत्येक भेट, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक आनंद यामागे एक सूक्ष्म अर्थ दडलेला आहे. तू जर शांत मनाने मागे वळून पाहिलेस तर तुला जाणवेल की ज्या गोष्टींसाठी तू कधी रडलास त्याच गोष्टींनी तुला अधिक मजबूत बनवले आहे. बाळमामा पुढेही सांगतात की भीती ही अज्ञानातून जन्मते. जेव्हा तुला वाटते की माझे काही होणार नाही, मी अपयशी ठरेन, तेव्हा तू स्वतःलाच अडथळा निर्माण करतोस. पण ज्या क्षणी तू म्हणतोस भक्तांनो, ज्या क्षणी तू म्हणतोस माझ्यामध्ये शक्ती आहे, माझ्यासोबत कृपा आहे, त्या क्षणी परिस्थिती बदलायची सुरुवात होते. विश्वास ही केवळ भावना नाही, ती एक ऊर्जा आहे जी तुझ्या विचारांना आणि कृतींना दिशा देते. बाळमामा शिकवतात की आयुष्य हे स्पर्धा नाही, ती एक साधना आहे. दुसऱ्यापेक्षा पुढे जाणे हे यश आहे. स्वतःच्या कालच्या रूपापेक्षा आज चांगले होणे हेच खरे यश आहे. दररोज थोडेसे सुधारणे, थोडेसे संयम वाढवणे, थोडेसे अधिक प्रेम देणे हीच खरी प्रगती आहे. श्री सद्गुरू बाळमामा सांगतात की तुझ्या घरात आनंद हवा असेल तर तिथे नकारात्मक चर्चा कमी करा. इतरांची निंदा, टीका, दोष काढणे या गोष्टी घरातील शांतता हिरावून घेतात. त्यापेक्षा भक्तांनो, आशीर्वादाचे शब्द वापर. जिथे शुभेच्छा असतात तिथे शुभ परिणाम जन्माला येतात. भक्तांनो, मी तुझ्या दारात उभा आहे या वाक्याचा एक गूढ अर्थ आहे. दार म्हणजे तुझे मन. जर तुझ्या मनाचे दार संशयाने बंद असेल तर कृपा आत येऊ शकत नाही. पण जर तू ते दार श्रद्धेने उघडलेस तर जीवनात चमत्कारिक बदल दिसू लागतील. चमत्कार म्हणजे अचानक घडलेली गोष्ट नाही, चमत्कार म्हणजे तुझ्या दृष्टिकोनात झालेला सकारात्मक बदल. बाळमामा सांगतात, अरे माझ्या मुलांनो, संकटे आली की पळू नकोस, त्याच्या मागे उभे राहा, कारण संकट हे तुझ्या धैर्याची परीक्षा असते. जे लोक संकटाहाती शांततेत राहतात त्यांना शेवटी यश नक्की मिळते. संयम म्हणजे निष्क्रियता नाही, संयम म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत ठामपणे उभं राहणे. पुढे सांगतात बाळमामा, तुझ्या इच्छा पूर्ण हव्यात यासाठी तुझ्या मनात स्पष्टता असली पाहिजे. काय हवे आहे, का हवे आहे आणि त्यासाठी तू काय देण्यास तयार आहेस हे स्वतःला विचार. जेव्हा उद्देश शुद्ध असतो तेव्हा मार्ग आपोआप सापडतो. भक्तांनो, बाळमामा नम्रतेवर विशेष भर देतात. अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे. ज्या क्षणी तू मीच सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणतोस त्या क्षणी तुझी प्रगती थांबते. पण ज्या क्षणी तू मी शिकवणार आहे असे मानतोस त्या क्षणी तुझ्यासाठी ज्ञानाची दारे उघडतात. बाळमामा सांगतात की नात्यांची जपणूक कर. पैसा, प्रतिष्ठा, यश हे सर्व क्षणिक आहे, पण प्रेम, विश्वास आणि आपुलकी कायम टिकते. ज्या घरात परस्पर सन्मान असतो तिथेच खरे समाधान नांदते. भक्तांनो, तू जर दररोज काही क्षण स्वतःसाठी काढलेस, आत्मपरीक्षण केलेस तर तुला जाणवेल की तुझ्यात किती सामर्थ्य आहे. इतरांकडून मान्यता मिळण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात समाधान मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भक्तांनो, बाळमामा हेही सांगतात, अरे माझ्या मुलांनो, अंधार किती गडद असला तरी एक छोटी ज्योत पुरेशी असते प्रकाश देण्यासाठी. लक्षात ठेवा, तूच ती ज्योत आहेस. तुझ्या अंतःकरणातील श्रद्धा आणि प्रेम हीच तुझी ताकद आहे. म्हणून धीर धर, विश्वास ठेव आणि प्रयत्न करत राहा. तुझे प्रश्न सुटतील, तुझ्या इच्छा, सर्व काही, तुझे आर्थिक अडचणी पूर्ण होतील. कारण कृपा तुझ्या सोबत आहेत. फक्त मन स्वच्छ ठेव, विचार संस्कारात्मक आहेत आणि प्रत्येक दिवस नवीन आशेने सुरू कर. तुझ्या प्रत्येक पाऊल तुझ्या यश आणि समाधानाच्या दिशेने घेऊन जात आहे. बाळमामांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीमागे असाच राहणार आहे. भक्तांनो, त्यामुळे बाळमामांचे नामस्मरण तू सतत करत राहा. ठीक आहे. तर बाळमामा पुढेही सांगतात की परमेश्वर प्रत्येकाला समान संधी देतो, पण
त्याचा उपयोग कोण करतो हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. काही लोक संधी येण्याची वाट बघत असतात, तर काही लोक संधी निर्माण करतात. श्रद्धा म्हणजे बसून राहणे नाही, श्रद्धा म्हणजे प्रयत्न करा, देवावर विश्वास ठेवा. श्री ब्रह्मांडनायक सद्गुरू संत बाळूमामा पुढे सांगतात की माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो मनात असतो. संशय, भीती, नकारात्मकता आणि न्यूनगंड हेच खरे अडथळे आहेत. तू जर स्वतःवर विश्वास ठेवला नाहीस तर जग तुला कधीच मान देणार नाही. म्हणून प्रथम स्वतःच्या मनावर जिंक. मन जिंकलंस की जग जिंकलंस, लक्षात ठेव. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, शब्द जपून वापर. कटू शब्द नात्यांना जखम देतात आणि गोड शब्द तुटलेली नाती जोडतात. तुझ्या तोंडातून भक्तांनो निघणारा प्रत्येक शब्द हा तुझ्या संस्कारा इतकाच चांगला असतो, लक्षात ठेवा. संस्काराचा आरसा असतो. म्हणून बोलताना प्रेम, संयम आणि समजूतदारपणा ठेवा. ते म्हणतात की तुझ्या घरात सुख हवे असेल तर दररोज काही क्षण सामूहिक प्रार्थना करा. प्रार्थना म्हणजे मागणे नव्हे, प्रार्थना म्हणजे कृतज्ञता. देवा मला जे दिलं आहेस त्याबद्दल धन्यवाद असे म्हणण्याची सवय लाव. कृतज्ञतेतून समाधान जन्माला येतं, लक्षात ठेवा. आणि समाधानातून खरे सुख. बाळूमामा शिकवतात की प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. काल काय झाले ते विसर, आज काय चालू आहे त्याकडे लक्ष दे. जर चूक झाल्या असतील तर त्यामागून शिक. त्या चुकांच्या मागून एक शिक्षण आपल्याला भेटत असतं भक्तांनो. पण त्यात अडकून राहू नका. भविष्याची चिंता करू नका, कारण भविष्य आजच्या कृतीवर उभे असते. आज चांगले कर्म केले तर उद्या आपोआप उजळेल भक्तांनो. बाळूमामा सांगतात की जिथे सेवा आहे तिथेच देव आहे. एखाद्या गरजवंताला मदत करा, एखाद्याचे दुःख ऐकून घेणे, एखाद्याला प्रोत्साहन देणे हीच खरी पूजा आहे. मोठमोठ्या विधीपेक्षा मनातील करुणा अधिक प्रभावी असते. तुझी इच्छा पूर्ण होईल या वाक्यामागे एक अट आहे. तुझी इच्छा शुद्ध असावी. जर तुझी इच्छा फक्त स्वतःपुरती नसेल आणि त्यातूनच इतरांचेही भले होत असेल तर ती इच्छा लवकर पूर्ण होते. कारण परमेश्वर नेहमी त्या माणसाला साथ देतो जे सर्वांच्या कल्याणाचा विचार करते, लक्षात ठेवा. बाळूमामा हेही सांगतात की अरे माझ्या बाळांनो, अपयशाला घाबरू नकोस. अपयश म्हणजे यशाच्या दाराची किल्ली आहे. ज्या व्यक्तीने अपयश अनुभवले नाही त्याला यशाची खरी किंमत कळत नाही. म्हणून पडला तरी उठ, हरलास तरी पुन्हा प्रयत्न कर. सातत्य हीच खरी साधना आहे भक्तांनो. बाळूमामा सांगतात, तुझ्या चेहऱ्यावर हास्य ठेव. कितीही अडचणी असल्या तरी हसण्याची शक्ती सोडू नकोस. हसू दे. ताण कमी करते, मन हलकं करते आणि इतरांनाही सकारात्मक ऊर्जा देत असते. बाळूमामांचा शेवटचा आणि अंतिम संदेश असा आहे की तू स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्यात अपार शक्ती आहे. परमेश्वराने तुला विशेष उद्देशाने निर्माण केलेले आहे. तुझ्या जीवनाचा अर्थ आहे भक्तांनो. तुझ्या जीवनाचा अर्थ आहे, तुझ्या अस्तित्वाला मूल्य आहे. म्हणूनच बाळूमामावरती विश्वास ठेव, धैर्य राख, शांती ठेव आणि चांगल्या कर्माचा मार्ग धर. तुझे प्रश्न सुटतील, तुझ्या आर्थिक अडचणी सुद्धा निघून जातील भक्तांनो. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि तुझे जीवन समाधान, प्रेम आणि यशाने भरून जाईल. श्रद्धा ठेव आणि पुढे चालत राहा, कारण कृपा तुझ्या पाठीशी आहे भक्तांनो. असेच भक्तिमय संदेश, असेच भावनिक आणि भक्तिमय चांगुलपणाचे बाळूमामांचे विचार आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. भक्तांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग बरं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं.